2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचा आमदार झालेला असेल, हे विधान आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं. आज बारामतीतनं काँग्रेसनं दिलेल्या उमेदवाराने माघार घेतली, तसा निर्णय पक्षाने जाहीर केला. पण हा निर्णय जाहीर करत असतानाच सपकाळांनी केलेलं हे विधान शरद पवारांचा पुढचा प्लॅन उघडा पाडणारं दिसलं. कट टू या विधानासाठी आपल्याला 2 वर्षांपूर्वीचं आणखी एक विधान पाहावं लागतं. राज्यात लोकसभेच्या निवडणुका होत्या. राष्ट्रवादी आणि सेनेचे 2 तुकडे झाले होते. याच दरम्यान शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये शरद पवार असं म्हणाले होते की येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पवारांच्या या विधानावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमचा राष्ट्रवादी पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होईल का? यावर उत्तर देताना पवार असं म्हणाले होते की मला आमच्यात आणि काँग्रेसमध्ये फार काही फरक दिसत नाही. वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरू या विचारसरणीचे आहोत. मी आता यावर काही बोलू शकत नाही, पण सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काही बोलणार नाही. वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. पक्षाबाबतचे निर्णय सामूहिकपणे घेतले जातील. आता 2 वर्षांपूर्वी पवारांनी केलेलं हे विधान आणि आज हर्षवर्धन सपकाळांचं 2029 मध्ये बारामतीत काँग्रेस आमदार झालेलं असेल हे विधान, या दोन्ही विधानांच्या दरम्यान जे राजकारण घडतंय ते पाहता शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी केलीये. पण ही तयारी एकटे शरद पवार गटाची नसेल, तर अजित पवार गटाचे तुकडे करून शरद पवार हे घडवून आणण्याच्या तयारीला लागलेले आहेत असं म्हणायला स्कोप दिसतोय. आपण हे कशाच्या आधारावरती म्हणतोय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता यासाठी शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणावर आपल्याला नजर मारावी लागते. काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. काँग्रेसला पर्यायी राजकारण त्यांनी काही काळ उभा केलं, पण राजकारणात स्पेस मिळत नसल्याचा अंदाज येतात शरद पवारांनी 1985 सालात काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र काँग्रेसचं संपूर्ण नेतृत्व आपल्या ताब्यात घेतलं. या निर्णयातनं पवारांच्या हाती काय लागलं तर संपूर्ण स्टेट काँग्रेस प्लस समाजवादी काँग्रेस हा स्वतःचा पक्ष अशी पॉवर पवारांच्या हाताला लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय राजकारणात पवारांनी मजल मारली. आता हा झाला इतिहास. पण आज शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दिशेने पावलं टाकायला लागलेत असं कशाच्या आधारावर म्हणता येतं, तर त्यासाठी काही कारणं पाहावी लागतात. त्यातलं महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे सध्याचे शरद पवारांचे राजकीय डावपेच. अजित पवारांच्या पश्चात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाकडनं विलिनीकरणाच्या चर्चा घडवून आणण्यात आल्या, पण विलिनीकरण काही झालं नाही. अगदी काल परवा विलिनीकरणावर पडदा पडल्याचं विधान शरद पवारांनी केलं. महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि ठाकरे गटाचा पाठिंबा शरद पवारांना राज्यसभेच्या वेळी मिळाल्यानं पवारांनी विलिनीकरण होणार नाही याची हमी या दोन्ही पक्षांना दिल्याचं स्पष्ट झाले. दुसरीकडे शरद पवार गटाकडनं रोहित पवारांनी अजित पवार गटावर, विशेषतः अजित पवारांच्या अपघाताबाबत आरोप करत अजित पवार गटात दुफळी निर्माण केलीये. वेगवेगळे दावे करत सुनेत्रा पवारांची बाजू घेत इतर नेत्यांना वेगळं करण्याची स्ट्रॅटेजी आखण्यात आली आणि तसं नरेटिव्ह यशस्वीपणे समोर देखील आणण्यात येऊ लागलं. आता यातलं टोकाचं राजकारण आपल्याला दिसून आलं ते बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत. काँग्रेसने उमेदवार दिला काय किंवा न दिला काय, निवडून तर सुनेत्रा पवारच येणार आहेत हे स्पष्ट आहे. तरी सुद्धा वातावरण निर्मिती करणं आवश्यक होतं आणि तसंच वातावरण काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलं. अर्थात हे वातावरण शरद पवारांच्या सूचनेवरूनच झालं नसेल कशावरून. ज्या अर्थी हर्षवर्धन सपकाळ पुढच्या निवडणुकीत बारामतीतनं काँग्रेसचा आमदार असेल असं वक्तव्य करतात, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हा महत्वाचा प्रश्न. कारण शरद पवार घराण्याच्या पाठिंब्याशिवाय असं होणार नाही आणि शरद पवार स्वतंत्र राहून काँग्रेसला ही जागा सोडणार नाहीत. थोडक्यात कुठेतरी सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस या वातावरण निर्मितीला शरद पवारांनी हवा दिल्याची चर्चा आहेच. याशिवाय अजित पवार गटात दुफळी निर्माण करून अजित पवार गटाचे आमदार भविष्यात आपल्या हाताला लावण्याची तयारी देखील शरद पवारांनी आखल्याचं दिसू लागलेलं आहे. आता हे झालं सध्याचं राजकारण, पण शरद पवारांना आपली राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करून नेमकं काय साध्य करता येईल हे पाहावं लागतं. शरद पवारांना काँग्रेसमध्ये आपल्या पक्षाला विलीन करून साध्य करता येणारी पहिली गोष्ट दिसते ती म्हणजे शरद पवार पुन्हा राजकारणाच्या मुख्यधारेत येतात. शरद पवारांना राजकारणात राहणं आवडत नाही, तर पवारांना राजकारणाच्या केंद्रबिंदूवरती राहणं आवडतं. राजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहून डावपेच आखणं हे शरद पवारांना नेहमीच बळ देत राहतं. अजितदादांच्या बंडानंतर आणि विधानसभेच्या निकालानंतर मात्र संख्येचं बळ शरद पवारांच्या सोबत काही राहिलं नाही आणि शरद पवार राजकारणाच्या केंद्रबिंदूवरनं दूर झाले.
ज्याप्रमाणे समाजवादी काँग्रेसचं भविष्य अडचणीत दिसू लागल्यानंतर शरद पवारांनी बेरीज आखत आपलं महत्व वाढवून घेतलं, तेच राजकारण शरद पवार आता करताना दिसू शकतात. म्हणजे नेमकं काय, तर शरद पवारांचे आज विधानसभेत 10 आमदार आहेत, तर काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत. एकत्रितपणे हा आकडा 26 आमदारांचा होतो. पण त्याच सोबत अजित पवार गटातल्या 25 ते 30 आमदारांना शरद पवारांनी आपल्याकडे खेचून घेण्याचं यशस्वी राजकारण केलं, तर शरद पवार 50च्या वरती जातात. अर्थात हा आकडा काँग्रेसच्या आमदारांचा होतो, पण राज्याचं नेतृत्व शरद पवारांकडे शिफ्ट होतं. काँग्रेसचा आकडा 50 आमदारांच्या वर गेला आणि सोबतीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मिळाला, तर शरद पवारांना राजकीय बळ मिळतं आणि शरद पवार पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहून डावपेच आखताना दिसू शकतात. दुसरीकडे महाराष्ट्रातल्या खासदारांचा आकडा हा काँग्रेसचे 13 खासदार आणि शरद पवारांचे 8 खासदार असा विक्रमी 21 इतका होतो. या आकड्याला धक्का लावणं भाजपला सहजासहजी शक्य होत नाही आणि इथंच शरद पवार केंद्रात देखील वरचढ ठरतात. थोडक्यात राजकारणातनं साईडलाईन होत असल्याचं दिसू लागताच काँग्रेसमध्ये सामील होऊन आपलं राजकीय महत्व वाढवताना शरद पवार दिसू शकतात. शरद पवारांना काँग्रेसमध्ये आपल्या पक्षाला विलीन करून साध्य करता येणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार गटाच्या आमदारांना टिकवून ठेवण्याची रणनीती आणि सुप्रिया सुळेंचं राजकारण. पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. अर्थात ज्यांना सत्ताच हवी आहे ते अजित पवार गटासोबत, तर ज्यांना वैचारिक लढाई लढायची आहे ते शरद पवारांच्या सोबत गेल्यानं पवारांना काँग्रेसमध्ये विलीन होणं सोपं ठरणार आहे. एकत्र काँग्रेसकडनं महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंना नेतृत्व देण्यात कोणतीच अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार गटाचे आमदारच आता उड्या मारण्याच्या तयारीला लागलेले आहेत. प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने हे स्पष्टपणे दिसून देखील आलं. आपलेच नातेवाईक असणारे आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेले आणि आमदारकी टिकवून ठेवली, पण प्राजक्त तनपुरेंनी शरद पवारांसोबत राहून राजकीय करिअरला ब्रेक लावला. पक्षातल्या अनेक आमदारांसोबत शरद पवारांच्या पश्चात काय होणार हा प्रश्न आहे आणि अशा वेळी अजित पवार गटासोबत तडजोड करणाऱ्यांचा एक गट पक्षात आहेच, पण त्याच सोबत काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांचा दुसरा गट देखील तितकाच मोठा आहे. पुणे महानगरपालिकेच्या निमित्तानं प्रशांत जगतापांनी घेतलेला निर्णय हेच दाखवून देतो. भाजपला विरोध या फॅक्टरवरतीच या नेत्यांचं राजकारण टिकून आहे. पण मग त्यामध्ये रोहित पवार सुद्धा येतात आणि रोहित पाटील सुद्धा येतात, जितेंद्र आव्हाड सुद्धा येतात आणि जयंत पाटील देखील येतात. अगदी हीच लाईन नगरसेवक पदापर्यंत जाते. जे भाजप सोबत गेले तर त्यांचं राजकारण संपुष्टात येऊ शकतं. अशावेळी शरद पवार भाजप विरोधाच्या स्पेसचा अंदाज घेऊन काँग्रेसमध्ये आपला गट मर्ज करत आपल्या सोबत टिकून राहणाऱ्या आमदारांचं राजकीय बळ वाढवताना दिसू शकतात. आता ही झाली शरद पवारांची बाजू, पण काँग्रेसला देखील शरद पवारांचं मर्ज होणं का योग्य वाटणार आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं. एकतर शरद पवारांनी हा निर्णय घेतला तर शरद पवारांना उद्या काँग्रेस फोडण्याचा पर्याय उरत नाही. पवारांवरती राजकीय अविश्वासाचा जो आरोप होतो त्यातनं पवारांवरती पूर्ण विश्वास मर्जिंगमुळे निर्माण होतो. दुसरं म्हणजे आज महाराष्ट्रात काँग्रेसला वाढण्यासाठी स्कोप असला तरी महाराष्ट्र काँग्रेस ही नेतृत्वहीन झालेली आहे. चेहरे नसलेले नेते आज काँग्रेसच्या हायकमांडची डोकेदुखी आहे. असं असलं तरी लोकसभेत आलेल्या 13 जागा पक्षाचं ग्राउंडवरचं जनमत अजूनही कायम असल्याचं दाखवून देणाऱ्या ठरतात. याच जनमताला चेहरा देण्याची गरज काँग्रेसला आहे. एकत्रीकरणामुळे जागेचा वाद तर संपुष्टात येतोच, याशिवाय काँग्रेसला महाराष्ट्रात मोठं बळ मिळतं. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार अशा मोठ्या राज्यात भाजपला 2029 मध्ये रोखता आलं तरच काँग्रेस सत्तेच्या जवळ जाऊ शकते. आणि ही गोष्ट 100% अंमलात आणायची असेल तर काँग्रेसला शरद पवार आवश्यक ठरतात. थोडक्यात काय तर आगामी काळात शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकतील. कदाचित सर्वोच्च न्यायालयातला पक्षाचा वाद आपल्या पारड्यात पडल्यानंतर सुद्धा ते हा निर्णय घेऊ शकतील. ज्यावेळी घड्याळ हे शरद पवारांकडे पुन्हा आलेलं असेल आणि अजित पवार गटात मोठी दुफळी निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी झालेले असतील आणि अशाच वेळी अजित पवार गटाचे आमदार हे सोबत घेऊनच शरद पवार हा निर्णय घेतील असं म्हणता येतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील का? पवारांचा पुढचा राजकीय डाव काय असेल? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.